वाढदिवसानिमित्त आज सकाळी जे आपण आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं, त्या आरोग्य शिबिराला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि आज एका दिवसामध्ये उद्या सुद्धा सकाळी एकदा जे आपण मूळव्याध ऑपरेशन घेतोय ते उद्या सुद्धा सकाळी होणार आहे। आज दिवसभरामध्ये मी 10 ते पावणे 11 वाजेपर्यंत शेवटचे पेशंट चालू होते आणि आज साधारण 330 पेशंट आज प्रत्यक्ष यांचं आज मूळव्याध ऑपरेशन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने पार पाडण्यात आलं आणि आमचा जो 2 कोटीचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आज आम्ही 4 कोटीचा टप्पा धरला, म्हणजे पुणेकरांचे 4 कोटी वाचवायचे। त्याच्यामध्ये आज आम्ही 330 म्हणजे साधारण 1,30 लाख रुपये, साधारण 1,30 लाख रुपये आणि आज पुणेकरांचे 1.5 कोटीच्या आसपास आज आम्ही पुणेकरांचे पैसे वाचवले आणि विशेषतः पैसे वाचवण्यापेक्षा त्यांना आम्ही सुदृढ आरोग्य देण्याचा प्रयत्न करतोय। आतापर्यंत मी मागं 900 ऑपरेशन झाले आणि आज 330, जो 1230 ऑपरेशन मोठ्याचे आम्ही आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडले। त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीचे खेळ या ठिकाणी आणलेले आहेत की सरप्राईज आहे खऱ्या अर्थानं। आज महाराष्ट्राची दयनीय अवस्था झाली आणि सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा सन्माननीय खासदार संजय राऊत साहेब असतील, ते सगळ्या महाराष्ट्राला सांगतात, सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केकच्या माध्यमातून मला वाटतं पहिल्यांदाच केलेलं दिसतोय। त्याच्यामध्ये आम्हाला लाज वाटते, आमच्या राज्याचा मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतो, आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री डान्स बार चालवतो, आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री अघोरी जादूटोणा करतो, जवान सीमेवर शहीद होत आहेत आणि भाजप मंत्री पाकिस्तान सोबत खेळ मांडतायत। आशिया क्रिकेट 2025 आयोजक भाजप नेते आशिष शेलार, बोर्ड मेंबर, हीच का देशभक्तीचे गोडवे गाणारी भाजपा? आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री विधिमंडळात रम्मी खेळतो, महायुतीचे आरोग्य खाते झोपा काढते, शासकीय रुग्णालयातील औषध जीवन देणारे की जीव घेणारे ठरणार। आणि शेवटचा केक हे पुन्हा एकदा आम्हाला लाज वाटते आमच्या राज्याचा मंत्री डान्स बार चालवतो। म्हणजे अतिशय बोलक्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मनातल्या भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय। त्यानिमित्त उलट मी सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेल की मला एक वेगळ्या स्वरूपाची ही भेट आहे की केक मध्ये त्यांनी महाराष्ट्राचं खरं रूप जे चाललंय, जे वारंवार शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे सगळ्या महाराष्ट्रभर मांडताना आपल्याला दिसत आहेत। माननीय संजय राऊत साहेब, माननीय आदित्य ठाकरे साहेब रोज ह्या सगळ्या भावना मांडताना दिसत आहेत आणि मला वाटतं की ही भावना फक्त कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली आहे। म्हणजे याचा अर्थ की हे जे दिसतंय ना रोजचं, हे कुठपर्यंत पोहोचले। खरं तर मला ही संकल्पना पण नव्हती की अशा प्रकारचा कुठला, मला वाटतं नेहमीप्रमाणे केक असेल, परंतु खरंच ही अतिशय वेगळी अशी संकल्पना आहे आणि संकल्पना कार्यकर्त्यांनी इथं मूर्त स्वरूपात आणली, त्याबद्दल मनापासून मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि आज 330 लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। जवळजवळ 1.5 करोड रुपये, 1,50 लाख रुपये आम्ही आज पुणेकरांचे वाचवले। उद्या सुद्धा पुन्हा एकदा आम्ही आमचा जो टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी मी मगाशी सुद्धा लाईव्ह केला होता आणि आता सुद्धा या लाईव्ह मध्ये सांगतो की आज 330 लोकांचे ऑपरेशन आम्ही आज पार पाडले। मला वाटतं की उद्या सुद्धा पुन्हा एकदा ज्यांना कोणाला फॉर्म मिळाले नसतील, ज्यांनी कोणी संपर्क, कारण नुसतं हे कागदावरती येऊन चालणार नाहीये। महायुतीचं आरोग्य खातं झोपा काढते वगैरे हे जे काय कार्यकर्त्यांनी लिहिले ना, की खऱ्या अर्थानं जर आपला राज्य जर आपल्याला सदृढ बनवायचं असेल तर मला वाटतं की आपल्या राज्यातला प्रत्येक नागरिक
प्रत्येक महिला भगिनी ही सुखी समाधानी झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हीच लोकांना हॅपी दिवाळी आहे. त्याच लोकांच्या 330 परिवाराच्या आयुष्यामध्ये आज एका दिवसात आम्ही हॅपी दिवाळी त्यांना करू शकलो, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा अशा अनोख्या पद्धतीने देऊ शकलो. लोकांच्या बोलक्या प्रतिक्रिया मगाशी तुम्ही सर्वांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहिल्या असतील. उद्या सुद्धा ज्यांना कोणाला या शिबिराची आवश्यकता आहे त्यांनी उद्या सकाळी पुन्हा एकदा 7 वाजता कात्रजच्या चौकामध्ये आय लव्ह कात्रजच्या चौकाच्या बाजूला आमची रिलायन्सची बिल्डिंग आहे आणि त्या रिलायन्स बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ह्या ऑपरेशनसाठी आम्ही मोठा सगळा तयारी केलेली आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा जी कोणी लोक ज्यांना आता वाटत असेल की आम्ही अजून फॉर्म भरले नाही, जरी आपण फॉर्म भरलेले नसतील तरी उद्या सकाळी 7 वाजता जागेवरती तुम्ही आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे फॉर्म भरले जातील. उद्या सुद्धा आजच्या सारखी जे तयारी त्या ठिकाणी आहे. शिवाय जी लोक मला भेटायला येणार आहेत तर मला असं वाटतं की आज राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे अडचण झालेली आहे आणि ही अडचण झालेली असताना कुठलाही मोठा वाढदिवस साजरा न करता, आज शेवटी हा आजचा वाढदिवस हा कार्यकर्त्यांचा हट्ट आहे, परंतु मोठा कुठल्याही वाढदिवसाचा प्रकार साजरा न करता मी उद्याचा दिवसभर पूर्ण रिलायन्स मॉलच्या पार्किंग मध्ये असणार आहे, ज्या ठिकाणी सगळे पेशंट आहेत उद्याच्याला सुद्धा, आणि त्या पेशंटच्या माध्यमातून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सेवेसाठी मी उद्या दिवसभर त्याच ठिकाणी रिलायन्स मॉलच्या पार्किंग मध्ये उपस्थित असणार आहे. तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे, जे कोणी येणार असतील येताना बुके वगैरे आणण्यापेक्षा एखादा पेशंट जर आपण घेऊन आला की ज्याला हा त्रास आहे तर मला वाटतं की ती सगळ्यात चांगली भावना तुमची माझ्यापर्यंत पोहोचेल आणि एका कुटुंबाला मी सुखी करू शकेल. एवढं